तील सर्व विमानतळांवरची सेवा सध्या पूर्ववत करण्यात आलेली आहे। भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमेकडच्या 32 विमानतळांची सेवा ही जी काही बंद करण्यात आलेली होती, आता श्रीनगर वगळता इतर सर्व विमानतळांची सेवा पूर्ववत करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता विमान उड्डाणं ही पूर्ववत होत आहेत, कारण भारतानं एक 32 विमानतळांच्या नावांची यादीच जारी केलेली होती, जी तुर्तास बंद ठेवण्यात आलेली होती। भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान या तणावामुळे ही 32 विमानतळं बंद होती। मात्र आता फक्त श्रीनगर वगळता बाकीची सगळी विमानतळं सुरळीत होणार आहेत। त्यामुळे विमानांची उड्डाणं आणि लँडिंग हे आता सुरळीत सुरू होणार आहे श्रीनगर वगळता बाकीच्या 31 विमानतळावरती। त्यामुळे भारत-पाक तणावादरम्यान जी काही सेवा बंद होती विमानतळांवरची, ती आता सुरू होणार आहे। मोठी बातमी। यानंतर एक मोठी बातमी येते। 10वी बोर्डाचा उद्या निकाल जाहीर होणार आहे। उद्या दुपारी 1 वाजता 10वीचा बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे। 12वीचा निकाल जाहीर झाला आणि त्यानंतर आता सर्वांचं लक्ष हे 10वीच्या निकालाकडे लागलेलं होतं। त्यामुळे कधी निकाल जाहीर होणार त्याची आता तारीख समोर आलेली आहे। उद्या बरोबर दुपारी 1 वाजता 10वीचा निकाल विद्यार्थ्यांना आणि पालकांना ऑनलाईन बघता येणार आहे। 12वीच्या निकालानंतर आता प्रतीक्षा 10वीच्या निकालाची होती। त्यामुळे यावर्षी 10वीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या दृष्टीनं महत्त्वाची बातमी उद्या दुपारी 1 वाजता म्हणजे 13 मे रोजी दुपारी 1 वाजता 10वीचा बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे। तो ऑनलाईन सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना बघता येणार आहे।